मित्रांनो, इलेक्ट्रिक स्कूटर म्हणलं की आपल्याला लगेच 2-3 कंपन्याच आठवतात. ओला, एथर आणि टी-व्ही-एस वगैरे. या सगळ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती जवळपास 1,00,000पर्यंत जातात. पण भारतात इतरही काही कंपन्या आहेत, ज्या कमी किमतीमध्ये चांगली रेंज असणारे इलेक्ट्रिक स्कूटर देतात. यातलीच एक कंपनी म्हणजे Zelio. या कंपनीने नुकतीच आपली एक नवीन ई-स्कूटर लॉन्च केली आहे आणि या स्कूटरची रेंज तब्बल 120 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर कशी आहे, त्यात काय काय फीचर्स आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. Zelioच्या या स्कूटरचं नाव आहे X-Men प्लस. या नावाचीच त्यांची आधीची एक स्कूटर आली आहे. आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते 2026चं नवीन मॉडेल आहे. आणि एक गोष्ट आधीच सांगतो की ही एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. सो या स्कूटरचा टॉप स्पीड हा 25 किलोमीटर प्रति तास एवढाच आहे. या स्कूटरचा फायदा असा की भारतात एवढ्या कमी टॉप स्पीडच्या स्कूटर्सना चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज नसते. सो रजिस्ट्रेशन चार्जेसची कटकट नाही, लायसन्स काढत बसण्याची गरज नाही. कॉलेज स्टुडंट्स, गृहिणी आणि लहान व्यावसायिकांसाठी ही चांगली चॉईस ठरू शकते. पण हां, 18 वर्ष पूर्ण असणं आणि हेल्मेट वापरणं मात्र कंपल्सरी आहे. या स्कूटरमध्ये 4 कलर ऑप्शन मिळतात: ब्लॅक, व्हाईट, ब्लू आणि ग्रे. सगळेच रंग भारी दिसतात आणि स्कूटरची डिझाईन ही एकदम स्पोर्टी आहे. आधीच्या X-Men या मॉडेलच्या तुलनेत खूप काही चांगले बदल केलेत, त्यामुळे फ्रेश लुक मिळतो. बाकी या स्कूटरचा आणखीन एक USP म्हणजे याची रेंज. पूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटरची रेंज ही स्कूटर देते, असं कंपनीने म्हणलं आहे. त्यामुळे डेली यूजसाठी ही स्कूटर परफेक्ट आहे. तुम्हाला जर फक्त शाळा किंवा मार्केटपर्यंत ये-जा करायची असेल तर 2 दिवस ही चार्जिंग टिकेल. बॅटरीच्या बाबतीत 2 ऑप्शन्स मिळतात: लिथियम आयन बॅटरी आणि लेड ॲसिड बॅटरी. लिथियम आयन बॅटरीचं व्हेरियंट थोडं महाग आहे, पण ही बॅटरी वजनाला हलकी असते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास पुरेसे असतात. लेड ॲसिड बॅटरी ही वजनालाही जड असते, तसंच चार्जिंगलाही 8 ते 10 तास लागतात. लिथियम आयन बॅटरी जास्त टिकाऊ पण असते, तसंच चार्जिंगसाठी कमी युनिट वीज वापरते. त्यामुळे थोडे पैसे जास्त देऊन तोच ऑप्शन निवडणं फायद्याचं ठरतं. मोटरबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 60/72 व्होल्टची BLDC हब मोटर दिली आहे. BLDC म्हणजे ब्रशलेस DC मोटर. भरपूर एफिशियंट अशी ही मोटर असते. याला देखभाल देखील कमी लागते आणि लाँग रनसाठी ही चांगली ठरते. या मोटरमुळे स्कूटर अगदी शांतपणे आणि स्मूथ चालते. 25 किलोमीटर प्रति तास हा वेग ऐकायला एकदम कमी वाटत असला तरी गावातल्या गावात, लहान रस्त्यांवरून, गल्लीबोळातून चालवण्यासाठी हा एकदम परफेक्ट स्पीड आहे. बाकी नव्या मॉडेलमध्ये जुन्याच्या तुलनेत एक मोठा बदल केलाय, तो म्हणजे मागचं चाक आता 10 इंच नाही तर 12 इंच एवढं मोठं दिलंय. सो गाडी स्लिप होण्याचा धोका कमी होतो. सस्पेन्शनसाठी पुढे आणि मागे हायड्रॉलिक शॉक ऑब्झर्व्स दिलेत. सो आपल्याकडच्या खड्ड्यांच्या रस्त्यावरही नीट चालवता येईल. बाकी फीचर्सच्या बाबतीत पण कंपनी खूपच उदास झाली आहे. ब्रेकिंगसाठी पुढे डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक दिलेत. रिव्हर्स गिअर, डिजिटल डिस्प्ले, पार्किंग स्विच, अँटी थेफ्ट अलार्म, USB चार्जिंग पोर्ट, सेंट्रल लॉकिंग आणि ऑटो रिपेअर स्विच असे सगळे फीचर्स यात दिलेत. बाकी स्कूटरचं वजन 80 किलो आहे आणि लोडिंग कॅपॅसिटी 180 किलो आहे. सो 2 जण आरामात राईड करू शकतात. किमतीचं बोलायचं झालं तर 60,000पासून या स्कूटरची किंमत सुरू होते. तुम्ही कोणती बॅटरी घेता त्यानुसार जास्त किंमत द्यावी लागेल. बाकी रजिस्ट्रेशन वगैरेची कटकट नसल्यामुळं एक्स शोरूम आणि ऑन रोड प्राईसमध्ये जास्त फरक नाही आहे. शिवाय चांगली मोटर वापरल्यामुळं नंतरचा मेंटेनन्सही जास्त नाही आहे. त्यामुळे सध्या तरी Zelioची ही स्कूटर एक व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन ठरते. आता या सगळ्यात एक गोष्ट थोडी प्रॉब्लेमवाली आहे, ती म्हणजे सर्व्हिस सेंटर. कसं आहे, ही कंपनी हरियाणाची आहे आणि अजूनही बऱ्यापैकी हा लहान स्टार्टअप असल्यामुळं संपूर्ण देशभरात त्यांचे फक्त 350 सर्व्हिस सेंटर्स आहेत. त्यांच्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार महाराष्ट्रात बीड, धुळे, परभणी, नांदेड, अकोला, सोलापूर, खामगाव, भुसावळ, हिंगोली, जालना आणि गंगाखेड या ठिकाणी त्यांचे डीलर्स उपलब्ध आहेत. सर्व्हिस देखील त्यांच्याकडूनच मिळेल. किंमत आणि बाकीचा खर्च पकडला तर पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर भरपूर फायद्याची ठरते. तुमचा वापर जर जास्त नसेल, म्हणजे दररोज 30-40 किलोमीटर एवढीच गाडी चालवायची असेल तर पेट्रोलचा खर्च सुमारे 800 ते 1000 रुपये एवढा येतोच. त्यात रेग्युलर सर्व्हिसिंग, ऑइल बदलणे वगैरे इतर खर्चही असतातच. तेच इलेक्ट्रिक स्कूटरवर तेवढाच प्रवास करायला महिन्याचा सुमारे 50 ते 60 रुपयांचा वीज बिलाचा खर्च येतो. शिवाय बाकीच्या सर्व्हिसिंगचा चार्जही एक्स्ट्रा नसतो. त्यामुळे EV लाँग रनमध्ये फायद्याची ठरते. बाकी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,00,000पर्यंत असल्यामुळं या लहान कंपन्यांच्या गाड्या जास्त फायद्याच्या ठरतात. आता तुम्ही म्हणाल की पेट्रोलचं ठीक आहे, पण इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागते त्याचं काय? तर इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागू नये म्हणून काय खबरदारी घ्यायची याचा एक व्हिडिओ आम्ही आधीच केला आहे. या व्हिडिओच्या शेवटच्या कार्ड्समध्ये तो पोस्ट करेल, तोही बघून घ्या. बाकी तुम्ही जर कॉलेजचे विद्यार्थी असाल, गृहिणी असाल किंवा तुमच्या कामासाठी तुम्हाला गावातल्या गावात फिरायला लागत असेल तर ही स्कूटर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आणि गावातल्या गावात 25चा स्पीड हा बऱ्यापैकी पुरेसा असतो. सो एकीकडे ओला, एथर हे हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटवर कब्जा करून बसले असले
तरी लो स्पीडमध्ये कितीतरी लहान लहान कंपन्या चांगले ऑप्शन्स लॉन्च करत आहेत. भरपूर फीचर्स, कमी किंमत आणि मोठी रेंज असणारी ही स्कूटर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक भारीच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.